भामराजा येथील इंडियन बँकेला युवक काँग्रेसने कुलूप ठोकलेले आहे। कर्जमाफीच्या घोषणेनंतर वसुली थांबवण्याची मागणी आणि कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावला जात असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ तालुक्यातील भामराजा येथील इंडियन बँकेला कुलूप ठोकून आक्रोश व्यक्त केला। सरकारकडून कर्जमाफीची घोषणा केली जात असताना दुसरीकडे बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कर्ज फेडीसाठी दबाव आणत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने गाडी मारल्याने पिकांचे नुकसान होत आहे। त्यातच पिकांना खत, बियाणे व अन्य निविष्ठा देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसे पैसे नाहीत। अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इंडियन बँकेकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना वारंवार तगादा लावला जात असून काही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वसुलीसाठी दबाव आणला जात आहे। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे कर्जमाफीची घोषणा तर दुसरीकडे वसुलीचा तगादा लावला जात आहे। सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची भूमिका मांडत असताना बँकांकडून सुरू असलेली कर्ज वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात युवक काँग्रेसचे कुणाल जतकर, सय्यद जुनेद, उपसरपंच वैभव खाडे, इक्की शिवणकर व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत इंडियन बँक भामराजा येथे बँकेला कुलूप ठोकला आहे। याचे कारण असे की शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांजवळ खत देण्यासाठी पैसे नाही, निंदण्यासाठी पैसे नाही आणि बँक अधिकारी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहे। त्याच्यामुळे आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत बँकेला कुलूप ठोकून निषेध जाहीर केलेला आहे।